नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे HSK मराठी जी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा पहिला प्रश्न बघूया. मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांना ओळखले जाते. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? पुणे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे? रत्नागिरी. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणाला म्हटले आहे? लॉर्ड रिपन. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश येत नाही? गुजरात. कोयना धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? कोयना धरणाला शिवसागर या नावाने ओळखले जाते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? 62 वर्ष. खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्ल समाजाने 1857च्या उठावात भाग घेतला होता? कजार सिंग. जनहित याचिका PIL ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? अमेरिका. रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे जनक V.S. पागे हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? 65 वय. भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया मुंबईत कोणत्या वर्षी बांधण्यात आले? 1911. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCच्या अध्यक्षपदाचा पदभार कोणाकडे आहे? जय शहा. पहिली महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते? पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. भारतीय राज्यघटनेत समवर्ती सूची कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आली आहे? ऑस्ट्रेलिया. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते? कलम 214. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? राजस्थान. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 720 किलोमीटर. कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत बदल करता येऊ शकतो? कलम 368 नुसार. माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? 2005.